आता तुझ्या लग्नाचं वय झालं, यावर्षी तुझं लग्न लावून द्यावं लागणार. आणि असंही तो माझा बिझनेस पार्टनर पाटील, तो तर त्याच्या मुलीसाठी माझ्या मागे लागलाय. बाबा मला एक मुलगी आवडते. बरं झालं, माझं एक काम वाचलं बाबा. कोण आहे मुलगी? बाबा ती आपल्या कोपऱ्यावरची भाजीवाली अश्विनी. काय? अरे काय डोकं फिरलंय का तुझं? आपली लेवल काय, तिची लेवल काय? तो माझा बिझनेस पार्टनर म्हणाला की मुलाला मी फॉर्च्युनर देणार आहे लग्नामध्ये, 50 तोळे सोनं आणि थाटामाटामध्ये लग्न लावून देणार आहे, आणि मुलाला आलिशान बंगला भेटवस्तू म्हणून देणार आहे. तो बाबा भेटवस्तू की हुंडा? आणि बाबा आपण मुळात लग्न कशासाठी करतो? हुंडा मिळावा म्हणून, की आपल्याला एक चांगला जोडीदार मिळावा म्हणून, जो आपल्या चांगल्या काळामध्ये आपल्या सोबत असेल आणि आपल्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्या पाठीशी उभा असेल, आपल्या कुटुंबाच्या सुखात आणि दुःखात तो साथ देणारा असेल, ना की समाजातील काही लोकांसारखी जोपर्यंत सुनेच्या घरून पैसा येतो तोपर्यंत त्यांना खुश ठेवायचं आणि जेव्हा पैसा बंद तेव्हा त्रास द्यायचा. बाबा या गोष्टींचा कोणीही विचार करत नाही की मुलगी कशी असेल, तिचा स्वभाव कसा असेल, ती आपल्या परिवाराला सांभाळू शकते की नाही. या गोष्टी सोडून या गोष्टींकडे ध्यान दिलं जातं की तिकडून आपल्याला हुंडा किती मिळेल. आज समाजामध्ये मुलांच्या बरोबरीने मुली वावरतात, स्वतःची ओळख निर्माण करतात, स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात, आणि आजही बऱ्याच ठिकाणी हुंडाबळी जातात. लाज वाटते मला बाबा, लाज वाटते. समाजातील अशा लोकांची ना मला लाज वाटते. बरोबर बोललास बेटा. लहान असून सुद्धा तुझ्यामध्ये एवढी समज आहे, आणि डोळ्यासमोर उभा असलेल्या पैशाच्या पडद्याच्या पलीकडे आम्ही कधी पाहिलंच नाही रे. माफ कर मला. तुला जी मुलगी आवडेल त्याच मुलीसोबत तू लग्न कर. तुझ्या आनंदामध्येच आमचा आनंद आहे.